नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी समूह अहवाल लेखन. समूहाचे नाव आहे मराठी भाषा समूह. यामध्ये मराठी भाषा समूहाचे प्रमुखाचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मराठी भाषा समूहातील सदस्यांची संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मराठी भाषा समूहातील सदस्यांचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर समूहाअंतर्गत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व उपस्थिती पत्रक संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करून घ्यायची आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या मराठी भाषा समूहाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी अनुक्रमांक, उपक्रमांचे नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ज्या दिवशी आपण हा उपक्रम घेणार आहोत ती तारीख किंवा तो सप्ताह या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने थोडक्यात कार्यवाहीचा तपशील आपल्याला लेखन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहिला उपक्रम मी घेतलेला आहे डिसेंबर करता चित्रकथा, चित्रकविता तयार करणे. या ठिकाणी विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती व वर्णनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी शाळेत विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मराठी विभागामार्फत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना लहान लहान गटामध्ये विभागण्यात आले. प्रत्येक गटाला स्वतंत्र व वेगळे चित्र देण्यात आले. दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण करून विद्यार्थ्यांना कथा किंवा कविता तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने एकत्र काम करून कल्पक कथा व कविता तयार केल्या. प्रत्येक गटाने तयार केलेली रचना वर्गासमोर वाचून दाखवली. वाचन करताना विद्यार्थ्यांनी स्वाभाविक अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास दाखवला. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती आणि सृजनशीलता यांचा विकास झाला. भाषिक कौशल्य आणि वर्णनात्मक मांडणी अधिक परिणामकारक झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून मार्गदर्शन केले. हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी शैक्षणिक साहित्य व्हिडिओ काढण्यात आला, तसेच फोटो सोशल मीडियावर पाठवण्यात आले. दुसरा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ऑडिओ बुक विकसित करणे. फार महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना मराठी विषयात तंत्रज्ञानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज शाळेत विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ऑडिओ बुक विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला मराठी कथा, कविता किंवा पाठ्यपुस्तकातील धडे निवडण्याची मुभा देण्यात आली. निवडलेल्या धड्याचे अभ्यासपूर्व व स्पष्ट वाचन करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या. प्रत्येक गटाने आपल्या धड्याचे ऑडिओ स्वरूपात सादरीकरण करण्याची तयारी केली. ध्वनिमुद्रक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी उच्चार तसंच स्वर आणि भावनेचा समतोल राखत ध्वनिमुद्रण केले. ध्वनिमुद्रणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समन्वय व भाषिक कौशल्य दाखवले. रेकॉर्डिंग नंतर ध्वनी फाईल्सचे प्राथमिक संपादन करण्यात आले. आवाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेतले गेले. प्रत्येक गटाचे अंतिम संपादित ऑडिओ एकत्र करून संपूर्ण मराठी ऑडिओ बुक तयार करण्यात आले. तयार झालेले ऑडिओ बुक डिजिटल लायब्ररीत अपलोड करण्यात आले. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे साहित्य सहजतेने वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता व भाषिक आत्मविश्वास दोन्ही वाढलेले आहे. या ठिकाणी ज्या आठवड्यामध्ये आपण हा उपक्रम घेणार आहोत ती तारीख किंवा आठवडा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी या उपक्रमाद्वारे फोटो व ऑडिओ बुक तयार करण्यात आलेले आहे. हे साहित्य या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. पुढचा उपक्रम घेतला आहे उपक्रम क्रमांक 3 व्याख्यान परिसंवाद. या ठिकाणी ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत तो सप्ताह या ठिकाणी नोंदवून घ्यायचा आहे. परिसरातील तसेच स्थानिक मराठी साहित्यिक, लेखक व कवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन आज शाळेत करण्यात आले.
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करणे हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापकांच्या प्रास्ताविक भाषणाने झाले. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक कवी व साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले. वक्त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि तिची अभिव्यक्ती शक्ती विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केली. विविध साहित्य प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. लेखकांनी स्वतःच्या रचनांची निवडक अंश वाचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारत उत्साहाने सहभाग नोंदवला. व्याख्यानातून सृजनशील लेखन कसे विकसित करावे याबाबत मार्गदर्शन झाले. मराठी साहित्याचा परंपरा आणि आधुनिक प्रवाह यावर विशेष चर्चा झाली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानात व साहित्यिक दृष्टिकोनातून सकारात्मक वाढ झाली. संपूर्ण व्याख्यान अत्यंत प्रेरणादायक ठरले व सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ठिकाणी फोटो व व्हिडिओ ऑडिओ तयार करण्यात आलेले आहे. पुढचा उपक्रम घेण्यात आलेला आहे. उपक्रम क्रमांक 4 म्हणी सांगा. या ठिकाणी ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत ते सप्ताह किंवा तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील भाषिक सौंदर्य समजावून देण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमानुसार परिपाठामध्ये दररोज एका म्हणीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक म्हण परिपाठाच्या वेळी उच्चारित करून विद्यार्थ्यांना ऐकवली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यास त्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हणीचा संदर्भ, उपयोग आणि भाषिक संदर्भ समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही म्हणीचा अर्थ समजून घेण्यास उत्साह दाखवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ झाली. भाषेतील सूचकता, लय आणि गोडी यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला. दररोज म्हणींची नोंद ठेवण्यासाठी विशेष हस्तपुस्तिका तयार करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वतःहून हस्तपुस्तिका सुबकपणे लिहिण्यास प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षकांनी हस्तपुस्तिकेचा मांडणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची भाषिक जाणीव आणि अभिव्यक्ती अधिक समृद्ध झाली. या ठिकाणी शैक्षणिक साहित्य, फोटो इत्यादी तयार करण्यात आलेले आहे. या पद्धतीने आपण मराठी भाषा समूहाचे डिसेंबर महिन्याकरता लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी शालेय मराठी भाषा समूह सदस्यांचे स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी नावं टाकून घ्यायचे आहे आणि स्वाक्षरी घेऊन आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.